केंद्र आणि राज्य सरकारकडून शिक्षणासाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांचा उद्देश भारतातील एकही मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये. मात्र ज्या विकसित भारताबद्दल आपण गप्पा मारतोय तिथे ग्रामीण भागातील मुलांना आजही शाळेत जाण्यासाठी किमान आणि सुरक्षित साधन सुविधा नाहीत. रस्ते पूल नसलेल्या अनेक गावांमध्ये मुलांना रोज शाळा गाठण्यासाठी अतिशय जीवघेणा प्रवास. सध्या या वास्तववादी परिस्थितीवर बोट ठेवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. संबंधित व्हिडिओ बिहारमधील बगहा येथील असल्याचे सांगितले जात आहे, जिथे एक वडील आपल्या मुलाचे शिक्षण बंद होऊ नये म्हणून आपल्या जीवाची बाजी लावत पूरग्रस्त नदी पार करताना त्या मुलाला शाळेत नेत आहेत. पित्याने मुलाच्या शिक्षणासाठी उचललेल्या या धाडसी पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नेपाळमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे बिहारमधील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. बिहारच्या बगहा येथील नदीलाही पूर आल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे, ज्यामुळे मुलाचे शाळेत जाणे अशक्य झाले होते. अशा कठीण परिस्थितीत एका वडिलांनी मुलाचे शाळेचे नुकसान होऊ नये म्हणून आपल्या पाल्याला खांद्यावर बसवले आणि स्वतः त्या नदीच्या पुराच्या पाण्यात उतरून ती नदी पार केली. नदी पार करतानाचा हा थरार पाहून पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो आहे. व्हिडिओत पाहू शकताय, नदीच्या काठावर वडील आपल्या मुलाला खांद्यावर घेत आहे. त्यानंतर पुराने वेढलेली नदी पार करत ते दुसऱ्या टोकाला पोहोचतात. अशा प्रकारे मुलाला शाळेत पोहोचवण्यासाठी वडिलांचा रोजचा जीवघेणा संघर्ष हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरील युजर्स हे थक्क झाले आहेत. अनेकांना तर डोळ्यांवर विश्वास बसणं कठीण झाला आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ बिहार युथ काँग्रेस या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून ज्यावर प्रत्येकजण या पित्याच्या जिद्दीला आणि धाडसाला सलाम करत आहेत. मुलाच्या शिक्षणासाठी का वडिलांनी घेतलेला हा धोका आणि त्याची जिद्द सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पण ही विकसित भारतासाठी नक्कीच लाजिरवाणी चित्र आहे. मित्रांनो, आपली जी प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा. मित्रांनो, धन्यवाद.